नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। उन्हाळ्यात आपण लिंबू सरबत, कोकम सरबत, लस्सी, ताक असे वेगवेगळे प्रकारचे थंड पेय पीत असतो। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं पारंपरिक कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण कुकरला चांगल्या 5-6 शिट्ट्या काढून कैऱ्या छानपैकी शिजवून घेऊया। कैऱ्या चांगल्या शिजलेल्या आहेत आणि थंड सुद्धा झालेल्या आहेत। आता आपण त्याची साल काढून घेऊया। गाळणीच्या सहाय्याने कैरीचा गर काढून घेऊयात, जेणेकरून गर एकसंथ पडेल। तुम्ही इथे बघू शकता की आपण गाळणीने गर गाळून घेतल्यामुळे खूप छान असा गर पडत आहे। गर काढून झालेला आहे। आता आपण हा वाटीने मोजूयात। एक वाटी गर निघालेला आहे कैरीचा गर, आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ। इथे तुम्ही कैरीच्या आंबटपणानुसार गूळ कमी जास्त करू शकता। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळेल। गूळ पूर्णपणे विरघळून झालेला आहे। आता यामध्ये वेलची पूड, थोडंसं मीठ, जिरेपूड छानपैकी हलवून घेऊया। कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारं सिरप बनवून तयार आहे। आता आपण पन्हा सर्व करूया। मध्ये अर्धा ग्लास पल्प घालून घेऊयात, साधारण एवढा घालायचा आहे। थोडा बर्फ आणि थंड पाणी घालूयात। हे मिश्रण एकसारखे ढवळून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता, पन्ह तयार आहे। यामध्ये मी 1 चमचा सब्जा वापरतेय। सब्जा एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता। तयार आहे आपलं थंडगार कैरीचं पन्ह। हे पन्ह चवीलाही जबरदस्त आणि शरीराला थंड ठेवणारं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निशिगंधाची मेजवानी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।